श्री स्वामी समर्थ मंडळी, मी पारायणाला बसलेली आहे आता कालपासून. त्याच्यामुळं सकाळी 5:30ला जाऊन मी सेवा पण करत आहे आणि सेवा झाल्यावर माझे पारायणाला सुरुवात करत असते. मी सकाळी स्वामींचे सगळं साफसूफ करून वस्त्र टाकून स्वामींना गंध लावत आहे. मी गंध झाल्यावर आपली लगेच सरस्वती माता आहे पलीकडून. सरस्वती मातेला पण आपण लावून घेत असतो, गंध साफ करत असतो. तुम्ही पण करा, आपल्या जवळपास केंद्र असेल तर जा. खूप चांगलं वाटते आपल्याला पण. आणि पारायण एकतरी करत जा, खूप छान असतो. श्रीपाद श्री वल्लभ पारायण तुम्ही एक वेळा वाचा आणि तुम्हाला समजून जाईल की मध्ये काय आहे आणि कसं वागायचं आणि कसं आहे. गंध लावून झालेला आहे माझा. आता पाणी वगैरे ठेवते मी, कारण मला पारायणाला बसायला उशीर होत असतो, म्हणून मी दुसरं झाडझूड केलेलं आहे. एक साईड ठेवलेली आहे झाडायला. असंही मला 6 वाजतच आहेत. कसं आहे, अर्धा घंटा पूर्ण करण्यासाठी म्हणलं तर लागतोच अर्धा घंटा. तिथून पुढं मी वाचायला बसत असते. थोडे फुलं आणि सकाळी तुळशीचे पानं घेऊन यावं लागतात. आपण सकाळी मी 4:30ला उठून घरचं सगळं सावरून येत आहे. तुम्ही पण करा एकतरी पारायण. आपल्या जवळपास केंद्र असेल तर जा. श्री स्वामी समर्थ. आता पूजा मांडून झालेली आहे माझी. मी आता फुलाची मांडणी करत आहे. देवाला फुलं ठेवते. आता माझ्यानं सजवणं तर होत नाही, म्हणून मी असेच फुलं ठेवलेली आहेत. आता मुजरा करून मी वाचायला बसते. माझं झालेलं आहे सर्व साफसूफ करून. आता मुजरा कसा करायचा आणि काय नाही तुम्हाला तर माहीतच असेल. आपल्या स्वामींचा मुजरा म्हणलं तर सर्वांनाच माहीत असतो स्वामींचा मुजरा कसा करायचा ते. एकदा केंद्रात गेलं म्हणजे माहिती होणारच. तुम्ही करून घ्या मुजरा आता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता मी पाठाला बसत आहे वाचायला आपल्या पोथीसाठी. या तुम्ही पण आपल्या केंद्रात या. किनवट तालुक्यामध्ये आपलं गोकुंद्यामध्ये केंद्र आहे. आता